ये 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 बस. अरे अभय, अजून सापडला नाही का सचिन? नाही. बाई ग, मग आता असा हरवलाच कसा मी म्हणते. काकू, अहो परत परत तेच तेच काय विचारताय? आजीनी सांगितलंय ना अनुच्या हातनं स्टेशनवरून सुटलाय म्हणून. हो ते कळलं हो, पण असा कसा हात सुटला मी म्हणते. स्टेशनवर झोप लागली ग सूनबाईला आणि माझ्या काळजाचा तुकडा बघ कसा हरवला. आई, आता ही चर्चा करायची वेळ नाही. काकू, अनुची तब्येत बरी नाहीये, तिला जरा विश्रांती घेऊ द्या. हो हो घेऊ द्या हो विश्रांती. नाही कोण म्हणतंय, नंतर म्हणतील एवढंसं पोर हरवलं, चौकशी सुद्धा केली नाही. शेजार धर्म पाळावा लागतो म्हटलं. आम्ही निघतो आता अभय, पण तुम्ही दोघे इकडे आलात, आता तिकडे त्याला मुंबईला कोण शोधणार बिचाऱ्याला? मीच जाणार आहे परत. जाणार आहेस ना बाबा, मग बरं आहे. आणि इकडची काही काळजी करू नकोस, आम्ही नीट लक्ष देऊ त्या दोघींकडे. किती काही म्हटलं तरी शेजार धर्म पाळावाच लागतो. चला हो काकू. चला हो काकू चला. पाहिलंस, एक तर मूल आहे ते सुद्धा तिला नीट सांभाळता येत नाहीये. हो ना. आमच्या काळी आम्ही 5-5 मुलं कशी सांभाळली असतील, नाहीतर आजकालच्या या मुली. काही म्हणा काकू, इतकी वेंदळी बाई मी तरी पाहिली नव्हती बाई. खरे बाई, अशी कशी चूक झाली माझ्या हातून, कशी लेकराकडे लक्ष न देता चुकले. अनु, अनु तू स्वतःला आवर. तू का लक्ष देतेस त्यांच्याकडे? त्यांना काय कळतंय? आपल्याच पदरात चुकीचं माप असताना लोकांना दोष देऊन काय फायदा बाबा? एवढंस माझं पोर कोणीकडे नेलंस रे देवा. देख देख कहाँ तक गया. अब तेरी बारी. रमाताई, समुद्र किती लांब आहे ग? लई लांबपर्यंत आहे, दुसऱ्या देशापर्यंत. मग दुसऱ्या देशाला लोक बोटीने जातात का? होय, विमानाने बी जातात आणि बोटीने बी. मग त्याला केवढे पैसे लागतात ग? मला नाही माहित, पण कमीत कमी लाखभर रुपये लागत असतील. लाख रुपये? एवढे पैसे त्यांच्याकडे कुठे येतात ग? असतात त्यांच्याकडं. आपल्याला 3000 रुपये कमवायचे आहेत तर केवढं कष्ट करायला लागतो ना. बाई ना, आपण गरीब आहोत ना. अरे हा काय असं करतोय माग माग? का रे, तू असं का रडतोयस? तुला बरं नाही वाटत आहे का? बाबा कुठे असतील आता? मला बाबांची आठवण येते. बाबा मला एकदा बोटीतनं समुद्रात फिरायला नेणार होते. अरे हो, नेतील ते तुला. तू भेटलास ना त्यांना की सांग. हा, मला लगेच घरी जायचंय. मला नाही राहायचं मुंबईत. न्याना मला घरी लवकर. आम्ही त्यासाठीच तर जास्त पैसे कमवतोय ना. आणि हे बघ, फक्त थोडे दिवस, आम्ही लवकरात लवकर तुला घरी सोडू. हा, अब क्या हुआ? काही नाही रे, त्याला त्याच्या आई बाबाची आठवण येते. याद आ रही है तेरी याद आ रही. अरे गप्प बस रे, इथं रडतोय आणि तू गाणं का म्हणतोयस? तुला तर काय वेळ काय नाहीच. नाहीतर काय दामू, आपण लवकरात लवकर याला त्याच्या घरी सोडू. हा, नहीं रे, ऐसा नहीं. मैं भी तो इसका दिल बहलाने के लिए जोकरगिरी कर रहा था ना. देख सचिन, तू ऐसा रोएगा ना तो अपन लोग को बुरा लगेगा. तुझे कम से कम माँ बाप तो है, हमें तो वो भी नहीं. आणि आम्ही आहोत ना समजे. आम्ही तुझ्या आई बाबांना नक्की शोधून काढू, पण तू असा रडू नकोस. सचिन, अरे तू माझा दोस्त आहेस ना, मग रडू नको. चल अब हंस के दिखा. हाँ हाँ. अरे यार, तू यायला पाहिजे होतं. महाबळेश्वरला काय धमाल केली सांगतो. एक फुल हप्ता नुसती एन्जॉयमेंट. नाही रे, आपल्याला कशाला करायला लागतं असला घरचं? हा, अरे त्या कमर्शियल सेक्शनचा जोशा आहे ना, त्याचा क्लायंट होता. हा, त्यांनी सगळी अरेंजमेंट केली. नाही रे, जोशानी पण त्याला 2-4 स्पॉट सोडले असतील ना. तशा आपण पण पडलो पब्लिक सर्वंट. तुमचे 2 भले तर आमचे 4 भले. बाकी बोल, बायको आली का नाही माहेराहून? हा, अरे मग यायचंच की, तेवढा टाइमपास. नाही रे, महाबळेश्वर काय बायकोला घेऊन जायची जागा आहे? महाबळेश्वरला बायको म्हणजे दुधात मिठाचा, नाही नाही, दारूत मिठाचा खडा. हा, भेट मग संध्याकाळी नाक्यावर भेट. चल चल. तुमचं काय? हा अर्ज आणि हे फोटोग्राफ्स.
पोरग खरंच हरवलंय ना का त्याचा फोटो टीव्हीवर यावा म्हणून धडपडताय? नाही हो, खरंच हरवलंय. असं कसं करू आम्ही? तुम्ही कराल असं नाही हो, पण करतात लोक. एवढे फोटो, अहो काय प्रदर्शन वगैरे लावायचंय काय? सरळ सांगा ना, एकच फोटो हवाय म्हणून. असं कशाला बोलताय? काय वाकडं सांगितलं मी? असं असतं. आम्ही तुमची सेवा करायला जायचं, तुम्ही आमचीच. पोराची काय जन्मखून वगैरे? तशी लक्षात येईल अशी जन्मखून नाही. काय जन्मखून नाही? जन्मखून चक्क नाही. अहो खरंच नाहीये. त्याचं एक दात दुसऱ्या दातावर चढलेलं आहे. ही काय खून झाली? उद्या तो दात पडला म्हणजे पोरग ओळखू नाही येणार. काय बोलता राव? जाऊ द्या, इथं सही करा. कितीही प्रयत्न केला तरी यश येत नाही. सारखा सचिनचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. तो काय करत असेल, कुठे असेल? त्याची आठवण झाली तरी माझा जीव कासावीस होतो. मला खूप रडावंसं वाटतं. अरे 10 मिनिटं होती गाडी सुटायला, 10 मिनिटं. मी खालीच उतरायला नको होतं. काय करत असेल पोरग देव जाणे. भैया तुम्ही शांतपणानं घ्या. आपण सगळे प्रयत्न करतच आहोत ना. सचिन नक्की सापडेल आपल्याला. अरे कधी सापडेल तो? सापडेल म्हणजे कधी? ही मुंबईतली माणसं काय माणसं राहिली आहेत का? तू पाहिलंस ना, तो पोलीस ऑफिसर, तो टेलिव्हिजन सेंटर मधला माणूस, यांच्यात काय माणूस पण शिल्लक आहे काय? काय करत असेल पोरग या बिनमाणसांच्या दुनियेत? तळहाताच्या फोडासारखं जपलं मी त्याला, तळहाताच्या फोडासारखं. एका क्षणाची बेपरवाही नडली मला. भैया तुम्ही काहीही काळजी करू नका. आपण जीवाचं रान करून सचिनला शोधून काढूच. आणि माणसं सगळीच वाईट नसतात. त्यातली काही माणसं चांगली सुद्धा असतात. सगळं नीट होईल. आपण मुंबई पालथी घालूया. काही काळजी करू नका. चांदोबा चांदोबा भागलास का? चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचं झाड करवंदी, निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा, तूप रोटी खाऊन जा, तुपात पडली माशी, तुपात पडली माशी, चांदोबा राहिला. मावशी तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? काही नाही, बस. तुम्ही कधी आलात? झाला थोडा वेळ. मला कळलंच नाही. कुठे काही मागमूस सुद्धा नाही. एखादा दुवा सापडला असता तर सचिनला शोधायला एक दिशा तरी मिळाली असती. अभय भैया तुम्ही धीर नका सोडू. मी सगळ्या अनाथ आश्रमांमध्ये चौकशी चालू केली. कुठेतरी काहीतरी ठावठिकाणं लागेल. तुम्ही आज जाऊन बसता का? मी यांना जेवायला पाठवते आणि येतेच.